नमस्कार मित्रांनो. डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, मागच्या कथेमध्ये आपण सर्वांनी कमेंट करून सांगितलं की कुठून-कुठून आपण ह्या सगळ्या कथा पाहताय. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण 2 मित्रांना कोकणामध्ये रात्री आलेला भयानक अनुभव पाहणार आहोत. गोष्ट आहे 10-12 वर्षापूर्वीची. मुंबईमध्ये 2 मित्र राहायचे. एकाचं नाव होतं विपुल. विपुल हा कोल्हापूर त्या साईडचा राहणारा होता आणि जो सागर आहे, तो मालवण तालुक्यातील म्हणजे मालवण शहरापासून 5-6 किलोमीटर अंतरावरती त्याचं गाव होतं. तो कोकणातला होता. हे दोघेही एकत्र एक खोली घेऊन राहायचे. वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला होते. आता विपुल हा कोल्हापूर तिकडचा असल्यामुळे त्याला कोकणाविषयी फार आकर्षण होतं, अट्रॅक्शन होतं. कोकणामध्ये फिरायचं, तिथले समुद्रकिनारे पाहायचे, मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला पाहायचा. अशी त्याची आणि देवबाग तारकर्ली तिकडे फिरायचं वगैरे अशी त्याची खूप इच्छा होती. त्यामुळे तो म्हणायचा, की "सागर, एका दिवशी ना आपण 8 दिवस सुट्टी काढून दोघेही तुझ्या गावी मालवणला फिरायला जाऊया." तर सागर म्हणायचा, "ठीक आहे, कधी ते ठरवू, मग आपण काढूया." पण दोघांना एकत्र सुट्टी मिळायची नाही. त्यामुळे यांचं येणं वर्षभर चाललं होतं, परंतु त्यांना जमत नव्हतं. एके दिवशी मात्र अ, मे महिन्याचा सीझन होता. दोघांनाही 8-8 दिवसाची सुट्टी एकत्र मिळाली आणि दोघेही कोकण रेल्वेने कुडाळमध्ये आले आणि कुडाळवरनं बस पकडून ते आपल्या गावी अ, दाखल झाले. दुपारचं ह्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग थोडासा आराम करून मग संध्याकाळ झाली. संध्याकाळचं जेवण झालं. इकडच्या-तिकडच्या गप्पा वगैरे सुरू झाल्या. आता सागरच्या कुटुंबामध्ये मालवणला त्याचे आई-वडील, एक लहान बहीण आणि तो, असा त्यांचा परिवार होता. आता आई-वडील गावी राहायचे, मूळ गावी आणि हा मुंबईला राहायचा नोकरीनिमित्त. संध्याकाळी हे दोघे मित्र विपुल आणि सागर जेवण झाल्यानंतर त्यांच्या सागरच्या आई-वडिलांशी गप्पा-गोष्टी चालल्या आहेत. कोकणामध्ये कसं आहे, तुम्ही शेती कशी करता, काय करता, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. अनायसे मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोकणातील ज्या भयानक अनुभव असतात किंवा अशा लोकांनी किस्से अनुभवलेले असतात भुताटकीचे, त्यांचा संदर्भ येतोच आणि त्यावरती गोष्टी मग व्हायला सुरुवात होतात. तशा त्या सुरू झाल्या. आता सागरचे वडील एक-एक किस्से आपल्या आयुष्यातील घडलेले या भयानक अनुभव त्याने घेतलेले, हे सगळे त्या दोघांना सांगत होते. परंतु हे दोघे थोडेसे मॉडर्न जमान्यातले, यंग जनरेशन मधले असल्यामुळे ह्या गोष्टीवरती त्यांचा फार काही विश्वास नव्हता. ते एक एंटरटेनमेंट म्हणून ऐकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळी देवबाग, तारकर्ली वगैरे, चिवला बीच वगैरे तिकडे सगळे फिरून वगैरे आले आणि पुन्हा एकदा संध्याकाळ झाली. संध्याकाळी यांनी चहा वगैरे पिला. त्याच्यानंतर गप्पा-गोष्टी झाल्या अंगणात बसून आणि मग रात्री 8:30 पावणे 9च्या दरम्यान जेवण सागरच्या आईने सगळ्यांना वाढलं, पूर्ण कुटुंबाला. सगळे एकत्र जेवायला बसले. जेवता-जेवता गप्पा-गोष्टी चालल्यात. आता मित्रांनो, जेवण वगैरे 9-9:30 पर्यंत आटोपलं सगळ्या गोष्टी. कोकणामध्ये गावी कसं होतं, इथली लोकं हे लवकर झोपतात. 8:30, 9, 9:30 पर्यंत जेवण झालं की 9:30च्या नंतर 10 पर्यंत सगळी लोकं झोपतात. कारण शेतावरती दुसऱ्या दिवशी काम करायला जायचं असतं किंवा दमलेली असतात लोकं. त्यामुळे लवकर झोपतात. परंतु हे दोघे मुंबईत राहत असल्यामुळे यांची लाईफस्टाईल वेगळी होती. मुंबईला रात्री लोकं 10-11 वाजता घरी येतात. त्यानंतर जेवण करून झोपेपर्यंत 1 वाजतो. आता गावी ह्यांचं 9:30ला जेवण झालं, परंतु ह्यांना झोप काही लागणार नव्हती. त्यामुळे ते आई-वडिलांना अ, सागर सांगतो, की "आई, आमचं अंथरूण खोलीमध्ये घालून ठेव आणि तुम्ही झोपा. बाहेरची लाईट्स चालू ठेवा. दरवाजाला कडी करून लावू नका. आम्ही येतो आणि नंतर झोपतो." आई-वडील म्हणाले, की "तुम्ही किती वाजेपर्यंत येणार? आता 9:30 पावणे 10 आले. तुम्ही येणार किती वाजेपर्यंत? 1 तासभर इकडे-तिकडे टाईमपास करा आणि लगेच घरी या आणि झोपा. जास्त इकडे-तिकडे फिरत राहू नका." तर हे दोघेही म्हणतात, की "ठीक आहे, तुम्ही झोपा. आम्ही नंतर तासभर फिरून 10:30 पावणे 11 पर्यंत येतो आणि झोपतो" म्हणून. तर आई-वडील म्हणाले, "ठीक आहे, पण लवकर येऊन झोपा." हे दोघेही आता त्यांचं घर मुख्य असं रस्त्यालाच होतं. म्हणजे तो शहरातून तो ग्रामीण भागामध्ये गेलेला रस्ता होता. त्या रस्त्याला लागूनच घर होतं. कोकणामध्ये 10-10:30 वाजता रहदारी पूर्ण त्या गावातल्या रस्त्याची बंद झालेली असते. कारण जो तो वेळेवरतीच घरी येतो. त्यामुळे रहदारी नसते. त्याच्या घरापासून साधारण 1 पाऊण किलोमीटर अंतरावरती एक खाडी होती. मोठी खाडी होती. त्याचं पात्र जवळ-जवळ 250-300 350 फुटापर्यंत होतं आणि त्याच्यावरती भलं मोठं असं पूल बांधलेलं होतं. 2 लेनचं म्हणजे आरसीसी पूल बांधलेलं होतं. त्या पुलावरनं त्या गाड्या यायच्या-जायच्या. ह्या दोघांनी ठरवलं, की आता इकडे कुठेतरी जाण्यापेक्षा त्या पुलावरती जाऊन थोडाफार टाईमपास करूया, तिथे बसूया आणि नंतर मग अर्ध्या तासाने, पाऊण तासाने, 1 तासाने येऊया घरी आणि झोपूया.
तसे गप्पा गोष्टी करत, 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 करत त्या पुलाच्या दिशेने चालले. आता मध्ये-मध्ये त्या रस्त्यावरती कुठे-कुठे स्ट्रीट लाईट होते ग्रामपंचायतीचे ते लागलेले होते, कुठे-कुठे बंद होते. आणि हे दोघेही गप्पा गोष्टी करत, करत, करत आता त्या पुलाच्या अ, ज्या सुरुवातीचा जो भाग आहे तिथपर्यंत पोहोचले. तिथे पुलावरती देखील स्ट्रीट लाईटचे पोल होते, परंतु एखाद दुसरं असं कुठेतरी लाईट त्याच्यावरती पेटत होती. बाकी सगळे बंद होते. आता तो खाडीचा कळकळ वाहणारा आवाज या दोघांच्या कानावरती पडला. सगळीकडे भयानक शांतता पसरलेली. एकही गाडी इकडून-तिकडे जात नव्हती. टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा कुठच्याही गाड्या इकडून-तिकडे जात नव्हत्या. आता 10 सव्वा 10 वाजले होते. दोघेही आता त्या पुलाच्या मध्यभागी आले. असं ते भलं मोठं पूल होतं. मध्ये जसा तो उंच भाग होता आणि असं तिरकं पूल होते ते दोन्ही साईडला. मध्येच हे दोघेही त्या पुलाच्या कठाड्याच्या तिकडे थोडीशी अशी जागा होती बसण्यासाठी केलेली. तिथे येऊन हे दोघेही बसले. आणि मग आता उद्या कुठे फिरायचं काय ह्या दोघांमध्ये चर्चा चालल्या. गप्पा गोष्टी झाल्यानंतर काही वेळाने दोघांनीही मोबाईल काढला आणि मोबाईलवरती YouTubeवरती हे टाईमपास करतायत दोघेही. मध्येच गप्पा गोष्टी करतायत एकमेकांशी. आता असं करता-करता 11 वाजून गेले. 11 सव्वा 11 वाजले आणि सागर म्हणतो, की "विपुल चल आपण जाऊया 6 सव्वा 11 वाजले. जाऊन झोपूया ना." तर आई-बाबा बडबडतील. तो म्हणाला, की "ठीक आहे, जरा थांब ना अर्धा पाऊण तास. अजून एवढ्या लवकरच काय झोप येणार नाही. तुला पण नाही, मला पण नाही. थोडा वेळ अजून बसूया, नंतर जाऊया." आता असं करता-करता आणखी एकदा अर्धा तास, पाऊण तास निघून गेला आणि 12 वाजले. 12 वाजता आता मात्र सागरला थोडीशी तो कोकणातला त्यामुळे सगळ्या गोष्टीची कल्पना याला. कोकणामध्ये असं रात्री अपरात्री पुलावरती, नदीवर, ओढ्यावर किंवा जंगलामध्ये एकटं फिरणं हे चुकीचं आहे किंवा अशी लोकं फिरत नाहीत. जाणती लोकं सांगतात असं फिरायचं नाही एकट्याने. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला क्लिक झाल्या आणि तो म्हणाला, की "चल." तो म्हणाला, "विपुल, की 1-15 मिनिटं थांब फक्त आणि आपण जाऊया." आणि ते पुन्हा एकदा त्या कठड्यावरती पुलाच्या बसलेत. आता मात्र सागरची नजर या बाजूला, त्या बाजूला दोन्हीकडे तो पाहत होता. आता त्या पुलाच्या खाली पाण्याच्या बाजूला अशी वस्ती होती. तिथे एक देऊळ होतं आणि देवळाच्या आजूबाजूला एक 25-30 अशी घरं होती. त्यांच्या सुद्धा लाईटी आता हळू सगळ्यांच्या अंगणातल्या लाईट बंद झाल्या आणि पूर्ण काळोख तिकडे पसरला आणि मंदिरातली एकच तो लाईट होती ना, ती फक्त अंधुक-अंधुक अशी दिसत होती लांबून त्या पुलावरनं. आता सागरला वाटलं, की आता इकडे म्हणजे त्या लाईटी बंद झाल्यानंतर तिकडे मग आणि एक वेगळीच शांतता पसरली किंवा भयान शांतता आणि तिकडे संपूर्ण काळोख झाला. त्या पुलावरती ग्रामपंचायतने लावलेल्या 2-3च बल्ब जे होते ते सुरू होते. कारण तो सुरुवातीचा एक बल्ब चालू होता, मध्ये एक होता आणि इकडचा एक चालू होता. आणि सागर मात्र इकडे-तिकडे पाहतोय. आता कधी एकदा आपण घरी जातोय कारण 12च्या नंतर इथे राहणं हे योग्य नाही. बाबाही ओरडणार, आईही ओरडणार. तेवढ्यात 12 वाजता एक विचित्र घटना घडली. त्या आजूबाजूच्या ज्या लाईट होत्या, ती देवळातली लाईट असेल किंवा त्या पुलावरती असलेल्या लाईटी सगळ्या अचानक बंद झाल्या. आता सागरला वाटलं, की काहीतरी सगळ्याच लाईट बंद झाल्या म्हणजे काहीतरी एम-एस-सी-बीचा प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे बंद झाला असेल. थोड्या वेळात लाईट येईल. आता सागर विपुलला सांगतो, "सागर सगळीकडची लाईट गेली, सगळीकडे काळाकुट्ट अंधार झालाय. चल आपण घरी जाऊया. इथे थांबणं योग्य वाटत नाहीये." विपुल म्हणाला, "थांब लाईट आली की आपण जाऊया दोघेही चालत-चालत. मध्ये परत लाईट येऊन बल्ब देखील लागलेले असतील त्यामुळे आपल्याला जायला सोपं होईल." असं म्हणता-म्हणता सागर आता उठून उभा राहिला आणि उठून उभा राहिल्यानंतर अचानक लाईट पुन्हा आली. परंतु जो पुलावरती येणारा लांबवरनं दिसणारा तो सुरुवातीचा एक बल्ब होता ना स्ट्रीट लाईटचा तो लाकलूक असा पेटतोय, बंद होतोय. परत पेटतोय, परत बंद होतोय. असं व्हायला लागलं. तो सारखा त्याच्याकडे बघतोय सागर आणि त्याला ते थोडंसं विचित्र वाटायला लागलं. आणि तो पुन्हा एकदा विपुलच्या बाजूला एकदम त्याला खेटून असा बसला त्या कठाड्यावरती आणि आता मात्र एक काळी-सावळी आकृती त्या पुलाच्या टोकावरनं जिथे बल्ब बंद चालू होतोय तिथून त्यांच्याकडे येताना सागरला दिसली. आता सागर टक लावून पाहतोय. त्याने विपुलला काही सांगितलं नाही. परंतु तो पाहतोय तिकडनं कोणतरी अशी काळी-कुट्ट आकृती, मानव सदृश्य अशी आकृती चालत येते. हां, डोळे लावून पाहतोय. बराच वेळ झाला. म्हणजे त्या पुलाच्या कडेकडनं, त्या सुरुवातीकडनं त्यांच्याकडे येईपर्यंत हार्डली 1 ते 1.5 मिनिट लागलं असतं येईपर्यंत पायी. परंतु आता 1 मिनिट झाले, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिटं झाली तरी ती व्यक्ती चालताना दिसते.
पुढे पुढे येताना दिसते, पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. असा विचित्र काहीतरी प्रकार होत होता. आता घाबरला, की हा काय प्रकार आहे? बराच वेळ मी तिकडे पाहतोय. जो कोणी असेल, एखादं जनावर असेल, माणूस असेल किंवा काय असेल, ते एवढ्यात माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे होतं आमच्या दोघांच्या समोर. पण तो अजून येत नाहीये कसा? त्याच्या मनामध्ये मात्र आता भीतीने कालवा-कालव सुरू झाली आणि तो तिथेच बसून त्या येणाऱ्या आकृतीकडे पाहतोय. तर मित्रांनो, ती आकृती मात्र अगदी जवळ आली. त्या अंधुक-अंधुक प्रकाशामध्ये त्याला ती एक मुलगी 23-24 वर्षाची मुलगी, पंजाबी ड्रेस घातलेली, इथे अशी पर्स अडकवलेली आणि केस वगैरे सोडले, बांगड्या वगैरे घातल्यात आणि सुंदर अशी मुलगी तिथून चालत येताना त्याला दिसली आणि तो म्हणतो, की "मगाचपासून ही मुलगी येत होती, ती हीच मुलगी होती का?" अरे पण ती चालत येते आता 50 एक फूट त्यांच्यापासून ती लांब होती. हा विचार करतो एवढे रात्रीच्या आता 12:15च्या दरम्यान आता वाजत आले. ही मुलगी रात्री गावामध्ये एकटी अशी ह्या पुलावरनं कशी काय जाऊ शकेल? जाणं शक्यच नाही. नक्की कोण आहे ही? तिच्या मागे-पुढे त्याने सगळीकडे पाहिलं. त्याला तिला कोण न्यायला आलं असेल तर इकडेच्या बाजूला पाहिलं, पण कोणीच नव्हतं. आता ती मुलगी चालत, चालत अगदी ह्यांच्या समोर आली. आता विपुलला ह्या काही गोष्टींची कल्पनाच नव्हती. तो YouTubeवरती काय पाहतोय व्हिडिओ वगैरे. सागर मात्र एकटक लावून पाहतोय, की नक्की काय प्रकार आहे? भुताटकीचा प्रकार आहे, की खरोखरच एखादी मुलगी तिथून जाते आमच्या समोरून. ती मुलगी हळू त्यांच्या समोर आली. समोर आली. सागर एकटक लावून पाहतोय. तिने घातलेला तो ड्रेस, लावलेली पर्स, तिचं ते सुंदर असं रूप हा पाहतोय, परंतु हा मनामध्ये घाबरला होता. आणि अचानक त्यांच्या समोर आल्यानंतर ती पुढे जेव्हा निघून गेली ना मुलगी, म्हणजे 20-25 पावलं चालली असेल आणि अचानक ती गायब झाली. ही अचानक गायब झाल्यानंतर मात्र हा घाबरला. की इतक्या टोकावरनं ती येत असताना मी एकटक तिच्याकडे पाहतोय, परंतु आता ही 10-15 पावलं पुढे गेली आमच्यापासनं आणि पुढे जाऊन गायब कशी काय झाली? हा उठला. थोडासा पुढे जाऊन त्याने पाहिलं 10-15 पावलं, तर पुढे पण ती काही दिसली नाही मुलगी. चालताना हा पुन्हा येऊन बसला आणि विपुलला म्हणाला, "अरे विपुल, आता तू पाहिलंस का? अरे इकडून आता एक कोणतरी मुलगी गेली आणि इथे पुढे गेल्यानंतर ती गायब झाली." विपुल म्हणतोय, की "मी नाही पाहिलं." मुलगी चालत गेली असती तर मी पाहिलं असतं, मी बघितलं असतं. पण मला कोण अशी मुलगी वगैरे दिसली नाही आणि तसा आसपास पण मला काही जाणवला नाही म्हणून. आता मात्र हा घाबरला. विपुलला त्याने सांगितलं, "विपुल चल, तुझं YouTube बंद कर आणि चल आपण घरी जाऊया." 12:20 12:30 होत आले म्हणून. आता दोघेही ठरवलं, की चला आता आपण जाऊया. विपुलला मात्र ह्या गोष्टीची कल्पना नव्हती हां, की ती मुलगी होती, कोण होती, भुताटकी होती, की खरंच मुलगी होती, हे काही त्याला माहीत नव्हतं. परंतु सागरला मात्र कल्पना होती, की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. कारण ती मुलगी तिथे पुढे जाऊन गायब झाली होती. हे दोघेही आता पुढे निघून गेल्यानंतर ती मुलगी परत त्यांना पुढून ना, परत मागे येताना दिसली. म्हणजे त्यांच्या बाजूच्या दुसऱ्या बाजूने पुलाच्या ती इकडून परत त्यांच्या मागे समोरून परत होती तिकडे जायला निघाली असं त्यांना दिसायला लागलं. आता विपुल आणि सागर आता विपुलला सांगतो, की "सागर ती बघ मुलगी. आता मी तुला सांगत होतो ना, तीच मुलगी आता परत आमच्या समोरून परत मागे जाते आमच्याहून." विपुल म्हणतोय, "कुठे आहे मुलगी? कुठे आहे मुलगी?" तो सगळीकडे बघतोय, पण त्याला कोणती मुलगी दिसत नव्हती. पण सागरला दिसत होती. सागर आता हैराण झाला. हा घामाघूम झाला. याच्या पायाखालची जमीन सरकली, की काय प्रकार आहे? ह्याला कसं दिसत नाहीये ती मुलगी आहे ती म्हणून. हा घाबरला आणि ह्याने आता विपुलचा हात घट्ट पकडला आणि विपुल त्याला म्हणतो, "अरे का घाबरतोस? हात-पाय तुझे थरथरताय. तुला घाम आलाय. का घाबरलायस तू?" म्हणतो, "अरे ती बघ मुलगी आता आमच्या दिशेने येते." विपुलला मात्र काहीच दिसत नव्हते. आता ती मुलगी पुन्हा एकदा ह्या दोघांना समोरून क्रॉस झाली, पुढे गेली आणि नंतर सागरने पुन्हा एकदा वळून पाहिलं तर ती त्या पुलावरनं त्यांना परत काही दिसली नाही. परत ती गायब झाली होती. आता हे दोघेही धावतायत. ह्या सागरने विपुलचा हात पकडला आणि विपुलला सांगतोय, "विपुल धाव. इथे काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. ती मुलगी नाहीये. ती कोणतरी भुताटकी आहे. धाव." विपुल आता धावतोय, सागर धावतोय. एकमेकांच्या हातामध्ये हात धरून ते दोघेही धावतात. तितक्यात मित्रांनो त्या अ, पुलावरनं जोरदार त्या मुलीचा आवाज आला, "वाचवा! धावा! मला वाचवा!" आता विपुल जागच्या जागी थांबला. "अरे ती मुलगी आता तू म्हणत होतास ना तिचा आवाज आलाय मला. ती ओरडते, मला वाचवा! वाचवा!" आपल्याला वाचवलं पाहिजे तिला. आणि दोघेही आता मागे वळून पाहतात, तर ती मुलगी जे तिथे बसलेली होती ना कठाड्यावरती, तिथेच त्या कठाड्यावरती उभी होती. अक्षरशः म्हणजे त्या कठाड्यावरती, त्या रेलिंगवरती उभी होती. या दोघांनी पाहिलं तर ती मुलगी
अक्षरशः त्या रेलिंगवरती उभी आहे. विपुल म्हणतो, "अरे कोणतरी ती आत्महत्येचा प्रयत्न करते मला वाटतं ती मुलगी. चल आपण तिला वाचवूया, तिला वाचवलं पाहिजे नाहीतर ती पाण्यात उडी मारून तिचा जीव जाईल म्हणून." आता विपुल सागरला धरून ओढतोय त्या मुलीकडे नेण्यासाठी, पण सागर सांगतो, "विपुल पळ, ती मुलगी नाहीये, ती भुताटकी आहे. चल पळ, पळ." अरे विपुल सांगतो, "अरे मूर्खा, ती मुलगी तू म्हणतोस ना आता मला दिसते. त्या मुलगीला वाचवलं पाहिजे. चल आपण जाऊया, चल सागर." तो ओढत-ओढत त्या मुलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. एवढ्यात मित्रांनो त्या मुलीने कठाड्यावरनं त्या पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारली आणि मोठा असा आवाज झाला आणि हे दोघेही धावत-धावत जिथून तिने उडी मारली होती तिथून मोबाईलच्या साहाय्याने खाली बघतायत. परंतु ती उंची 25-30 फूट असल्यामुळे स्पष्ट काही मात्र पाण्यापर्यंत दिसत नव्हतं आणि तिचं मात्र हात-पाय ती मारत "वाचवा, वाचवा, वाचवा" असं ती ओरडत होती. हे दोघेही घाबरले, की काय प्रकार आहे? नक्की कोण मुलगी आहे की नक्की भुताटकी की हा वेगळा काहीतरी प्रकार आहे. दोघांना काहीच समजेना. आता ती वाचवा, वाचवा म्हणता-म्हणता पुलाचा जो खालचा भाग होता ना, त्या खालच्या भागाकडे ती वाहत-वाहत गेली. आता ह्या दोघांना वाटलं, की आता ती पलीकडे पाण्यातून आपल्याला दिसेल. हे दोघेही धावत-धावत त्या पुलाच्या पलीकडे गेले. म्हणजे दुसऱ्या रेलिंगच्या बाजूला गेले. कारण ती वाहत-वाहत आता त्या साइडने बाहेर पडेल पाण्यातून म्हणून. दोघेही तिकडे येऊन वाट पाहतायत, की आता ती मुलगी बाहेर येईल, आता इकडे ह्या साइडला बाहेर येईल. ते अंतर किती असेल? 25-30 फुटाचं किंवा 40 फुटाचं अंतर असेल त्या रस्त्याचं. इकडून तिने उडी मारली, तिकडे बाहेर पडणार होती ती. हे दोघेही मोबाईलच्या टॉर्चमध्ये दुसरीकडे ती वाहत येते का हे पाहतायत. परंतु त्यांना ती मुलगी मात्र त्या साइडला आलीच नाही. वाहतही आली नाही किंवा ती हातपाय मारतही आली नाही. या दोघांना वाटलं ती मुलगी त्या पाण्यामध्ये बुडाली. आता सांगायचं कोणाला किंवा मदत मागायची कोणाकडे नाही. जाऊन कोणाला उठवायचं? आता ते बराच वेळ तिथून वाट बघत होते आणि त्या मुलीला हाक मारतात, की "ताई तुला काही मदत पाहिजे आहे का? ताई, ताई" जोराने हाक मारतात. परंतु कोणताही प्रतिसाद मात्र तिथे त्यांना मिळत नव्हता. आता मात्र दोघेही घाबरले. एकतर भुताटकीची भीती होती मनामध्ये आणि जर समजा खरी एखादी मुलगी असेल, तिनं जर उडी मारली असेल, तर ती ह्या साइडला बाहेर पडली नाही म्हणजे ती बुडून तिचा मृत्यू झाला, ह्याची भीती होती. दोघेही आता धावत, 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 धावत घराच्या दिशेने निघाले. कारण रात्रीचा 1:45 वाजला होता. कोणाच्याही लाईट सुरू नव्हत्या. अंगणातल्या, घरातल्या सगळी लोक झोपलेली होती. आता घरापर्यंत जाण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नव्हता. दोघेही धावतायत, धावतायत. तेवढ्यात मागे वळून ते पाहिलेत ना, तर पुन्हा एकदा त्या पुलावरच्या लाईट बंद चालू, बंद चालू व्हायला लागल्या. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा ती मुलगी त्या रस्त्यावरनं परत मागे जाताना त्यांना दिसायला लागली. दोघांचे हात-पाय कापायला लागले. त्या पुलाच्या एका टोकावरती रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून यांनी मागे जेव्हा पाहिलं, तर ती मुलगी पुन्हा एकदा पर्स लावून त्यांच्या पुढे चालते. म्हणजे ती परत मागे जाते. आता ह्यांना म म यांचं डोकं चालेना. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी झालं. डोकं सुन्न झालं. आता ज्या मुलीने पाण्यात उडी मारली, ती बुडून मेली असा आमचा समज होता. पण तीच मुलगी आता त्या रस्त्यावरनं पर्स लावून अक्षरशः खांद्याला परत जाते. त्यांना काहीच समजेना. दोघेही घाबरले. आता मात्र समजलं, की काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. धावतायत, धावतायत हे घरी आले धावत-धावत. जोरजोराने दरवाजा वाजवला. आई-वडील, त्याची बहीण सागरची उठली. दोघे घामाघूम झाले होते. हातपाय अक्षरशः त्यांचे कापत होते आणि डोळे लाल भडक झाले होते आणि विचित्र असा चेहरा झाला होता आणि दोघांनाही श्वास लागला होता. दोघांनाही आई-वडिलांनी घरात घेतलं, पाणी दिलं आणि झालं काय? "अरे आता 1 वाजला, तुम्ही अजून घरात आले नव्हतात. तुम्ही सांगितलं की कडी उघडी ठेवत आम्ही जाऊन झोपतो रूममध्ये म्हणून." हे बोलले, "आता झालं काय? तुम्ही एवढे घाबरे-घुबरे का झालाय? काय झालं? कुठून आलात तुम्ही? कुठे होतात एवढा वेळ?" आई-वडील विचारतायत, पण ते ह्यांची सांगण्याची मात्र परिस्थिती नव्हती. आता ह्यांना डॉक्टरकडे न्यावं की काय? असं त्यांना दम लागलेला होता. त्यांचा हात-पाय अक्षरशः त्यांचे कापत होते. बाजूच्या शेजारच्या काकांना जाऊन अ, सागरच्या आईने उठून आणलं आणि त्यांना सांगितलं, की असं-असं होतं. ह्यांना काही त्रास होतो काही कळत नाही आणि बोलतही नाहीत दोघे. काही वेळानं त्यांच्या डोक्यावरती पाणी तापून वगैरे त्यांना थोडंसं शांत केल्यानंतर आई-वडिलांनी आणि त्या शेजारच्या काकांनी विचारलं, "विपुल, अरे सागर काय झालं? एवढ्या रात्री तुम्ही 1 वाजता असे घाबरे-घुबरे होऊन कुठून आलात?" मग सागरने ह्या गोष्टी सगळ्या त्यांना सांगितल्या, की असं-असं आम्ही पुलावरती टाईमपास करायला बसलो त्या खाडीवरती आणि अशी एक मुलगी तिथून आली आणि आमच्या पुढे जाऊन गायब झाली. नंतर त्याच मुलीने पाण्यात उडी मारून ती वाहून गेली.
आणि हा सगळा प्रकार पाहून आम्ही जेव्हा घरी येत होतो, तेव्हा ती मुलगी पुन्हा एकदा त्या पुलावरनं दुसऱ्या बाजूला पुलाच्या जाताना दिसली, असा प्रकार. आता ह्या सगळ्या त्यांचा जो प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता, तो सगळा ऐकून त्याचे आई-वडील आणि शेजारचे काका देखील सुन्न झाले. सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी सांगितलं, की "सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यात. आता तुम्ही झोपा निश्चिंतपणे. सकाळी नंतर आपण काय ते बघू" म्हणून. हे दोघेही घाबरत यांना झोप लागत नव्हती. कसेबसे 3-4 वाजता यांना झोप लागली. सकाळी नाश्ता करतात ते काकाही आले होते घरी सागरचे आणि दोघांना त्यांना सांगितले, की "कोकणामध्ये सागर तुला माहिती आहे ना, रात्री अपरात्री नदीवरती, नाल्यावरती, ओढ्यावरती, एखाद्या पुलावरती, स्मशानभूमीच्या बाजूला किंवा निर्जन स्थळी, जंगलामध्ये जायचं नसतं. हे तुला माहीत नाही की तू कोकणातला आहेस ना, त्या मित्राला घेऊन तिथे पुलावरती का गेलास?" त्याला ओरडा खावा लागला वडिलांचा, शेजारच्या काकांचा. पण विपुल म्हणतोय, की "काका सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आम्ही माफी मागतो तुमची. पण तो रात्री नक्की घडलेला प्रकार होता तरी काय? ती कोण होती मुलगी जिने पाण्यात उडी मारली आणि नंतर ती पुन्हा एकदा त्या पुलावरनं चालताना दिसली?" तर ते शेजारचे काका आणि त्याचे बाबा विपुल आणि सागरला म्हणाले, की "ती जी मुलगी आहे ना, एके दिवशी अशीच कोणतरी फोर व्हीलर जात होती आणि ती फोर व्हीलर त्या पुलावरती थांबली होती रात्री 9:00-9:30ला आणि अचानक त्या नवरा-बायकोमध्ये असेल किंवा ती जी कोण मुलगी होती आणि एक त्याच्यासोबत एक मुलगा होता. त्यांचं काहीतरी भांडण झालं आणि त्या भांडणाचं पर्यावसन असं झालं, की त्या मुलीने अक्षरशः त्या भांडणामुळे पुलाच्या रेलिंगवरनं खाली त्या खाडीत उडी मारली आणि तिचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पुढे 1-2 किलोमीटर जाऊन सापडला आणि रात्री हा भयानक प्रसंग घडला होता आणि तेव्हापासून त्या पुलावरती ती मुलगी पर्स लावलेली इकडून-तिकडे जाताना दिसते. ह्या गोष्टीला जवळ-जवळ 20-22 दिवस झाले. हल्लीचीच घटना आहे आणि त्यामुळे त्या दहशतीचं वातावरण त्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तीमध्ये आहे. त्यामुळे रात्रीचं कोणत्या पुलावरनं इकडे-तिकडे जात नाहीये. 20-22 दिवस झाले हा प्रकार होतो. ती मुलगी दिसते जाताना. हे ऐकून यांच्या अंगावरती अक्षरशः काटा आला. म्हणाले, की वाचलो आम्ही ह्या सगळ्या प्रकारातनं. आता सागरला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे ती कोकणातला असल्यामुळे. पण विपुलने पहिल्यांदाच कोकणातील ह्या सगळ्या अशा भयानक ज्या गोष्टी घडतात त्याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला होता. आणि त्याला नंतर कळलं, की असे लोक सांगतात, की भुताटकी असते, भूतं असतात, प्रेतात्मे असतात. ते खरंच असतात. ह्या सगळ्या गोष्टीची त्याने सगळा जो अनुभव घेतला होता ना, त्यामुळे त्याचाही विश्वास बसला. कारण तो कोल्हापूर तिकडचा होता, घाटमाथ्यावरचा. त्याचा आता विश्वास बसला, की कोकणातली माणसं जे असे सांगतात ना अशा कथा, त्या दंतकथा नसतात तर अशी घटना कोकणामध्ये सर्रास घडतात. आणि माझा त्याचा विश्वास बसला होता ह्या सगळ्या गोष्टीवरती. तर मित्रांनो, असा एक प्रसंग ह्या 2 मित्रांच्या बाबतीमध्ये त्या मालवण तालुक्यातली खाडीवरील एका पुलावरती दोघांना रात्री आला. तो आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो अनुभव आहे किंवा ही जी कथा आहे ती तुम्हाला आवडली की नाही आवडली नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल शेअर करा. ह्या सगळ्या तुमच्या मित्रमंडळींना चॅनल शेअर करा जेणेकरून या सगळ्यांना या कथांचा अनुभव घेता येईल. मित्रांनो, आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.